राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पारनेरच्या दौऱ्यावरती आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये पारनेर येथील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते सुजित झावरे यांचा आज शिवसेना शिंदे गटामध्ये खरं तर प्रवेश होतो आहे आणि त्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री आज या ठिकाणी येत आहेत। खरं तर महायुतीतीलच एका पक्षातून पुन्हा महायुतीतीलच दुसऱ्या पक्षामध्ये सुजित झावरे हे प्रवेश करता आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। आपण अजित पवार गटातून शिंदे गटात जात आहात, काय नेमकं, कारण दोन्ही महायुतीतलेच हे आहेत पक्ष आहेत, काय नेमकं झालं? फरक एवढाच आहे, दिलेला शब्द पाळणं हे नेत्याचं काम असतं। निवडणूक आली की आ गले लग जा, निवडणूक संपली हम आपके है कौन, म्हणजे अशा जर भूमिकेत वरचे लोक जरी असले तर त्यांना फक्त एक डोकं निवडून आणायचं होतं। निलेश लंकेंचा पाडाव करायचा होता, तो माझ्याकडून करून घेतला आणि आता त्यांना माझी काही गरज उरली नाही। आणि मग पक्ष संघटना जे विद्यमान लोकप्रतिनिधी आले त्या लोकप्रतिनिधींच्या बाबतीमध्ये एकच सांगतो की त्यांनी जी स्वतःच्या गावामध्ये ते मागेत सगळ्यात जास्त लीड या अख्ख्या तालुक्यात सुजित झावरे पाटलांनी त्यांच्या गावात 1700चा लीड दिला, हे निवडून 830 मतांनी आलेत। माझी अपेक्षा इतकीच आहे की अरे बाबा, मी काही तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही मला काही मोठं म्हणा, पण किमान सन्मान द्या। किमान आता त्यांनी पक्षाची कार्यकारिणी डिक्लेअर केली, कार्यकारिणी डिक्लेअर केल्या केल्या त्यांनी त्यांचे मेवणे तालुका अध्यक्ष केले, दुसरा एक माणूस त्याची सून त्या तालुका महिला अध्यक्ष केल्या। असं जर तुम्ही, पक्ष काय प्रायव्हेट लिमिटेड नाही आहे, हा पक्ष माझ्या वडिलांनी स्वर्गीय आमदार वसंतराव दादांनी 99 साली शरद पवार साहेबांवर विश्वास ठेवून हा पक्ष वाढवला आणि या पक्षामध्ये जर मला अशी वागणूक असेल तर पक्षश्रेष्ठींनी याची जबाबदारी घेणं गरजेचं आहे। ज्याची ग्रामपंचायत ताब्यात नाही अशा माणसाला आम्ही आमदार केलं। आता मग माझं म्हणणं आलंय घोडा मैदान जवळ, स्वतंत्र लढा आणि इतकीच खुमखुमी आहे, एकदा राजीनामा द्या, तुमचं डिपॉझिट राहतं का बघा, परत आमदारकीची निवडणूक घ्या। तर निवडणुकीच्या आधी पाया पडायच्या का साहेब मला मदत करा, माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत ते, आणि त्यावेळेस त्यांनी पाया पडले। मी पण थोडा भावनिक आहे, माझा स्वभाव राजकारणी नाही, मी थोडा भावनिक झालो की जाऊ द्या, अरे वय ज्येष्ठ आहे त्यांचं, आपण पण थांबू। पण थांबल्यानंतर तुमची जी काही माझ्याशी वागण्याचा जो काही शिरस्ता होता, तुमचा जो वागण्याचा ॲटिट्यूड होता तो इतका भयानक होता की मला हा निर्णय घ्यावा लागला। पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहे, त्याच्यामध्ये काही आपल्याला काही शब्द दिलाय का शिंदे साहेबांनी, किंवा काय पुढची रणनीती असणार नेमका? मुळामध्ये मी शिंदे साहेबांच्या पक्षावर माझ्या कुटुंबाचे कुठलेही उपकार नाहीत। शिंदे साहेबांनी मोकळ्या मनाने मला स्वीकारलं हेच खूप झालं। मी त्यांच्याशी वाटाघाटी नाही करू शकत, मी वाटाघाटी राष्ट्रवादी पक्षाशी करायला पाहिजे होत्या। आता ज्यांचं काम जीव तोडून करून आमदार दिला तेच जर त्यांचा शब्द पाळायला तयार नाही तर यांच्याशी काय, यांचं काय कारण आहे यांनी वाटाघाटी करायचं? परंतु मी एकही शब्द साहेबांकडनं घेतलेला नाही, परंतु मला शिंदे साहेबांमध्ये जे व्हिजन दिसलं, शिंदे साहेबांच्या बोलण्यामधला जो लाघवीपणा दिसला, शिंदे साहेबांच्या प्रति सामान्य माणसापर्यंत जाण्याची जी भूमिका मला दिसली ती मी अजिबात दुसऱ्या कुठल्याही नेत्यामध्ये, मी खूप नेते पाहिले, तुम्हीच आत्ता म्हटलात की किती पक्ष, पक्षाचं काय साहेब, हे तर सगळी पक्ष सोडून आलेली आहेत, माझ्या पक्षाच्या बदलावर तुम्ही काय चर्चा करता? आज मी प्रामाणिकपणे काम करून माझ्या पदरी निराशाच आली। म्हणजे पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेशेला मणिहार, अजब तुझे सरकार उद्धवा, अजब तुझे सरकार, ही वेळ माझ्यावर आली। कार्यकर्ते खूप नाराज झाले, ते बोलले पाटील तुम्ही आम्हाला काम करायला लावलं परंतु या कामाचा काही उपयोग झाला नाही, आम्हाला तिथं अत्यंत दुय्यम वागणूक मिळते। एक कोणतरी अध्यक्ष आहे त्या पक्षाचा राष्ट्रवादीचा, राहतो पुण्यामध्ये, स्वतःची ग्रामपंचायत ताब्यात नाही, स्वतःची सोसायटी ताब्यात नाही, आणि हा जिल्ह्याचा राष्ट्रवादी अध्यक्ष, ह्याला काही केडर म्हणतात? हे केडर असतं का? केडर बेस माणसं पाहिजे, जनाधार पाहिजे तुमच्या पाठीमागं, त्याला पक्ष म्हणतात। आणि हे वारंवार तक्रार करून जेव्हा माझं ऐकलं नाही त्यावेळेस मी हा निर्णय घेतला। तर हे होते सुजित झावरे, ज्यांनी म्हटले की वारंवार मी अजित पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त केली, मात्र माझ्या नाराजीची जे आहे कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही, त्यामुळे आता मी शिंदे सेनेमध्ये जे आहे तर प्रवेश करतोय। कॅमेरा पर्सन प्रसाद सुनील भोंगळे, एबीपी माझा, पारनेर, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।